हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड जॉमेट्रीचा फर्स्ट लेसन सिमिलॅरिटीमधील ऑल कन्सेप्ट्स पाहणार आहोत. फर्स्ट पॉईंट काय आहे पहा, रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रँगल्स. आता या ठिकाणी टू ट्रँगल्स आहेत. फर्स्ट ट्रँगल आहे ABC, सेकंड ट्रँगल आहे PQR. इन ट्रँगल ABC, AD इज द हाईट अँड BC इज द बेस. आता या ट्रँगल ABC मध्ये AD ही काय आहे, या ट्रँगलची हाईट आहे आणि BC हा काय आहे, या ट्रँगलचा बेस आहे. इन ट्रँगल PQR हाईट काय आहे, PS आणि बेस काय आहे, QR. आता आपल्याला काय करायचं आहे, या दोन ट्रँगलच्या एरियाचा रेशो घ्यायचा आहे. काय मिळेल पहा आपल्याला, एरिया ऑफ ट्रँगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रँगल PQR. ट्रँगलचा जर आपल्याला एरिया काढायचा असेल तर फॉर्म्युला काय आहे, 1/2 बेस इंटू हाईट. मग एरिया ऑफ ट्रँगल ABC काय येईल पहा, 1/2 इंटू बेस काय आहे BC इंटू हाईट काय आहे AD. एरिया ऑफ ट्रँगल PQR काय येईल पहा, 1/2 इंटू बेस काय आहे QR आणि हाईट काय आहे PS. 1/2 कॅन्सल होईल, म्हणजेच एरिया ऑफ ट्रँगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रँगल PQR इज इक्वल्स टू BC इंटू AD अपॉन QR इंटू PS. म्हणजेच काय, बेस इंटू हाईट यांच्या प्रोडक्टचा रेशो. म्हणजेच प्रॉपर्टी काय आहे पहा, हेन्स द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रँगल्स इज इक्वल टू द रेशो ऑफ द प्रोडक्ट ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स. कंडिशन 1 काय आहे पहा, इफ द हाईट ऑफ बोथ ट्रँगल्स आर इक्वल देन. जर दोन्ही ट्रँगलची हाईट इक्वल असेल तर काय होईल पहा, आता या ठिकाणी जर हाईट इक्वल असेल तर हाईट काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे. म्हणजेच काय राहील, फक्त बेस राहील. म्हणजेच मग प्रॉपर्टी काय असणार आहे पहा, द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रँगल्स विथ इक्वल हाईट्स इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसिस. दोन ट्रँगलच्या एरियाचा रेशो ज्यावेळेस त्यांची हाईट इक्वल असेल त्यावेळेस कशाशी इक्वल असणार आहे, रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसिस. कंडिशन 2 काय आहे पहा, इफ द बेसिस ऑफ बोथ ट्रँगल्स आर इक्वल देन. आता जर दोन्ही ट्रँगलचा बेस इक्वल असेल, आता हा BC आणि QR इक्वल असेल तर तो काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे. म्हणजे काय राहणार आहे, फक्त हाईट राहणार आहे. म्हणजेच दोन ट्रँगलच्या एरियाचा रेशो ज्यावेळेस बेस इक्वल असेल त्यावेळेस कशाशी इक्वल असणार आहे, देअर करस्पॉन्डिंग हाईट्स. दिस प्रॉपर्टी काय येईल पहा, द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रँगल्स विथ इक्वल बेसिस इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग हाईट्स. म्हणजे बेस इक्वल असेल तर रेशो कशाशी इक्वल असणार आहे, देअर करस्पॉन्डिंग हाईट्स. आणि जर हाईट इक्वल असेल तर दोन ट्रँगलच्या एरियाचा रेशो कशाशी इक्वल असणार आहे, द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसिस. आता नेक्स्ट पॉईंट काय आहे पहा, बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिरम. आता बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिरम काय आहे पहा, if a line parallel to a side of a triangle intersects the remaining sides in two distinct points, then the line divides the sides in the same proportion. आता या ठिकाणी ट्रँगल ABC आहे. या ट्रँगलमध्ये PQ हा सेगमेंट ACला पॅरलल असेल तर हा जो सेगमेंट PQ आहे हा काय करतो, रिमेनिंग टू साईड्सला सेम प्रपोर्शनमध्ये डिव्हाइड करतो. म्हणजेच हा जो रेशो आहे AP अपॉन BP, QC अपॉन PQ हा रेशो काय असणार आहे, इक्वल असणार आहे. कन्व्हर्स ऑफ बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिरम. आता आपण बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिरम काय आहे आपला, जर ST हा QRला पॅरलल असेल तर हा रेशो इक्वल असणार आहे PS अपॉन QS इज इक्वल्स टू PT अपॉन TR. मग याचा कन्व्हर्स काय येईल, जर हा रेशो इक्वल असेल PS अपॉन QS इज इक्वल्स टू PT अपॉन TR असेल तर आपण काय म्हणणार, हा ST सेगमेंट काय आहे, QRला पॅरलल आहे. थिरम ऑफ बायसेक्टर ऑफ ॲन अँगल ऑफ अ ट्रँगल. काय आहे पहा थिरम, द बायसेक्टर ऑफ ॲन अँगल ऑफ अ ट्रँगल डिव्हाइड्स द साईड अपोजिट टू द अँगल इन द रेशो ऑफ रिमेनिंग साईड्स. आता या ठिकाणी ट्रँगल ABC मध्ये अँगल ABCचा BD हा काय आहे, बायसेक्टर आहे. आता बायसेक्टर म्हणजेच काय, हा अँगल ABCचे काय करतो, टू इक्वल पार्ट्स करतो. आता हा बायसेक्टर काय करतो, हा जो अँगल आहे या अँगलच्या अपोजिट साईडला काय करतो, डिव्हाइड करतो इन द रेशो ऑफ रिमेनिंग साईड्स. म्हणजेच AD अपॉन DC इज इक्वल्स टू AB अपॉन BC. हा जो रेशो असणार आहे AD अपॉन DC हा AB अपॉन BCशी इक्वल असणार आहे. ADच्या बाजूची साईड AB घ्यायची आणि CDच्या बाजूची साईड BC घ्यायची. म्हणजेच AD अपॉन DC इज इक्वल्स टू AB अपॉन BC. आता कन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थिरम. आता आपला अँगल बायसेक्टर थिरम काय आहे, जर इन ट्रँगल ABC जर AD हा बायसेक्टर असेल तर BD अपॉन DC
हा रेशो AB/AC इक्वल असणार आहे. मग याचा कन्व्हर्स काय येईल, जर हा रेशो इन ट्रँगल ABC जर हा रेशो इक्वल असेल BD/DC इज इक्वल्स टू AB/AC हा रेशो इक्वल असेल तर आपण काय म्हणणार, हा रे AD अँगल BACचा बायसेक्टर आहे. प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल्स. काय पहा प्रॉपर्टी, द रेशो ऑफ इंटरसेप्ट्स मेड ऑन अ ट्रान्सव्हर्सल बाय 3 पॅरलल लाईन्स इज इक्वल टू द रेशो ऑफ द करस्पॉन्डिंग इंटरसेप्ट्स मेड ऑन एनी अदर ट्रान्सव्हर्सल बाय द सेम पॅरलल लाईन्स. आता या ठिकाणी LMN या 3 पॅरलल लाईन्स आहेत आणि T1 अँड T2 हे 2 ट्रान्सव्हर्सल्स आहेत. आता या 3 पॅरलल लाईन्समुळे या ट्रान्सव्हर्सल्सवरती इंटरसेप्ट्स तयार झालेले आहेत आणि या करस्पॉन्डिंग इंटरसेप्ट्सचा रेशो काय असणार आहे, इक्वल असणार आहे. म्हणजेच AB/BC इज इक्वल्स टू PQ/QR. टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी ऑफ ट्रँगल्स. फर्स्ट टेस्ट काय आहे पहा, AAA टेस्ट फॉर सिमिलॅरिटी ऑफ ट्रँगल्स. आता AAA टेस्ट म्हणजेच अँगल टेस्ट. टेस्ट काय आहे पहा, फॉर अ गिवन करस्पॉन्डन्स ऑफ व्हर्टायसेस व्हेन करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ 2 ट्रँगल्स आर कॉन्ग्रुएंट देन द 2 ट्रँगल्स आर सिमिलर. आता जर 2 ट्रँगल्समध्ये दोन्ही ट्रँगलचे तिन्ही करस्पॉन्डिंग अँगल्स जर कॉन्ग्रुएंट असतील तर ते दोन्ही ट्रँगल्स AAA टेस्टनं सिमिलर असणार आहेत. आता या ठिकाणी 2 ट्रँगल्स आहेत, ट्रँगल ABC आणि ट्रँगल PQR. आता या दोन्ही ट्रँगल्समध्ये तिन्ही करस्पॉन्डिंग अँगल्स जर कॉन्ग्रुएंट असतील तर हे दोन्ही ट्रँगल्स AAA म्हणजेच अँगल टेस्टनं सिमिलर असणार आहेत. सेकंड टेस्ट पहा, AA टेस्ट फॉर सिमिलॅरिटी ऑफ ट्रँगल्स. टेस्ट काय आहे पहा, फॉर अ गिवन करस्पॉन्डन्स ऑफ व्हर्टायसेस व्हेन 2 अँगल्स ऑफ अ ट्रँगल आर कॉन्ग्रुएंट of 2 corresponding angles of another triangle, then remaining angle of first triangle is congruent to the remaining angle of second triangle. त्या ठिकाणी 2 ट्रँगल्स आहेत, ट्रँगल ABC आणि ट्रँगल PQR. जर पहिल्या ट्रँगलचे 2 अँगल्स दुसऱ्या ट्रँगलच्या 2 करस्पॉन्डिंग अँगलशी कॉन्ग्रुएंट असतील तर पहिल्या ट्रँगलचा रिमेनिंग अँगल हा दुसऱ्या ट्रँगलच्या रिमेनिंग अँगलशी कॉन्ग्रुएंट असणार आहे. म्हणजे जर A हा Pशी कॉन्ग्रुएंट असेल आणि B हा Qशी कॉन्ग्रुएंट असेल तर C हा Rशी कॉन्ग्रुएंट असणार आहे. म्हणजे जर 2 ट्रँगल्समध्ये पहिल्या ट्रँगलचे 2 अँगल्स दुसऱ्या ट्रँगलच्या 2 करस्पॉन्डिंग अँगलशी कॉन्ग्रुएंट असतील तर ते 2 ट्रँगल्स AA टेस्टने म्हणजेच अँगल टेस्टने सिमिलर असणार आहेत. थर्ड टेस्ट काय आहे पहा, SAS टेस्ट फॉर सिमिलॅरिटी ऑफ ट्रँगल्स. SAS टेस्ट म्हणजेच काय, साईड टेस्ट, 2 साईड आणि त्याच्यामधला अँगल. टेस्ट काय आहे पहा, फॉर अ गिवन करस्पॉन्डन्स ऑफ व्हर्टायसेस if 2 pairs of corresponding sides are in the same proportion and the angle between them are congruent then the 2 triangles are similar. आता या ठिकाणी 2 ट्रँगल्स आहेत, KLM and RST. आता या दोन्ही ट्रँगल्समध्ये जर 2 पेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग साईड्स सेम प्रपोर्शनमध्ये असतील, म्हणजे पहिल्या ट्रँगलच्या 2 साईड्स दुसऱ्या ट्रँगलच्या 2 करस्पॉन्डिंग साईड्सशी सेम प्रपोर्शनमध्ये असतील आणि त्या 2 साईडमधील अँगल दुसऱ्या ट्रँगलच्या 2 करस्पॉन्डिंग साईड्स आणि त्याच्या मधल्या अँगल कॉन्ग्रुएंट असेल तर हे दोन्ही ट्रँगल्स SAS टेस्टने सिमिलर असणार आहेत. फोर्थ टेस्ट काय आहे पहा, SSS टेस्ट फॉर सिमिलॅरिटी ऑफ ट्रँगल्स. आता SSS टेस्ट म्हणजे काय, साईड टेस्ट. फॉर अ गिवन करस्पॉन्डन्स ऑफ व्हर्टायसेस व्हेन 3 साइड्स ऑफ अ ट्रँगल are in proportion to corresponding 3 sides of another triangle then the 2 triangles are similar. पहिल्या ट्रँगलच्या 3 साइड्स दुसऱ्या ट्रँगलच्या 3 करस्पॉन्डिंग साइड्सशी सेम प्रपोर्शन मध्ये असतील तर हे दोन्ही ट्रँगल्स SSS टेस्टने सिमिलर असणार आहेत. आता या ठिकाणी PQR आणि XYZ हे 2 ट्रँगल्स आहेत. आता पहिल्या ट्रँगलच्या 3 साइड्स दुसऱ्या ट्रँगलच्या 3 करस्पॉन्डिंग साइड्सशी जर सेम प्रपोर्शनमध्ये असतील तर हे दोन्ही ट्रँगल्स साईड टेस्टने सिमिलर असणार आहेत. नेक्स्ट पॉईंट काय आहे पहा, थिरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रँगल्स. व्हेन 2 ट्रँगल्स आर सिमिलर द रेशो ऑफ एरियाज ऑफ दोज ट्रँगल्स इज इक्वल टू द रेशो ऑफ द स्क्वेअर्स ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड्स. तर जर 2 ट्रँगल्स सिमिलर असतील तर त्यांच्या एरियाचा रेशो हा कशाशी इक्वल असणार आहे, रेशो ऑफ द स्क्वेअर ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड्स.
म्हणजेच टू ट्रायंगल्स सिमिलर असतील तर त्यांच्या एरियाचा रेशो हा त्यांच्या करस्पॉन्डिंग साईडच्या स्क्वेअरच्या रेशोशी इक्वल असणार आहे. म्हणजेच आता या ठिकाणी टू ट्रायंगल्स आहेत, ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल PQR. हे दोन्ही ट्रायंगल्स सिमिलर आहेत. त्यामुळे एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल्स टू AB² अपॉन PQ². आता ABची करस्पॉन्डिंग साईड कोणती आहे? PQ. म्हणजेच AB² अपॉन PQ² इज इक्वल्स टू BCची करस्पॉन्डिंग साईड काय आहे? QR. BC² अपॉन QR² इज इक्वल्स टू ACची करस्पॉन्डिंग साईड कोणती आहे? PR. AC² अपॉन PR². थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.